हॅलो नमस्कार. 60 नॉट आउटच्या ह्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी ह्यावर चर्चा केली होती. मी दीपाली दामले आणि माझी को होस्ट किरण देशमुख. ह्या एपिसोडची आमची कॅच फ्रेज आहे 60 नंतर ताकद आनंद आयुष्यभर. मागच्या एपिसोडमध्ये आपण जी चर्चा केली होती नी रिप्लेसमेंट सर्जरी ह्याच्यावर तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि आज आपण एका दुसऱ्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि ती आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. खरंच म्हणजे आपल्या या एजच्या लोकांना की ही फारच एक्सायटिंग वाटेल, कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हटलं की सगळ्यांचं अगदी वाटतं अरे बापरे आता कसं करायचं, असं काही नाही आहे की. आणि याच्याबद्दल तुम्ही पुष्कळ यूट्यूबवर किंवा व्हॉट्सॲपवर वगैरे तुम्ही पुष्कळ पाहिलं असेल. पण काय होतं की जनरली आपण नुसतं पाहतो आणि विसरून जातो. तर आमचा या पॉडकास्टचा उद्देश हा आहे की तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मी मोटिवेट करेन की नाही, स्ट्रेंथ ट्रेनिंग खरंच आवश्यक आहे आपल्या या एजमध्ये सुद्धा. चला तर आपण एक आपले गैरसमज दूर करूया, थोडीशी माहिती मिळवूया किरणकडनं, कारण ती खूप करते स्ट्रेंथ ट्रेनिंग. पण किरण, मला पहिले विचारायचं, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे असं नेहमी वाटतं की आपले काय असे मसल्स बिल्ड होणार का बॉडी बिल्डर सारखे? तसं बिलकुल नाही आहे. तसं आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी मिलिंद सोमणचं नाव ऐकलं असेल. त्यांची आई त्या पण आता 86 इयर्सच्या आहेत, पण त्या अजूनही खूप व्यवस्थित एक्सरसाइजेस करतात आणि त्या प्रसिद्ध आहेत या स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी. तर त्यांचा आदर्श आपण ठेवूया आणि हेल्दी लाईफ, आपलं पुढचं लाईफ हेल्दी कसं राहील याच्यावर आपण या स्ट्रेंथ ट्रेनिंगवर चर्चा करूया. मग काही आता आम्हाला तू टिप्स देशील का की कसं सुरू करायचं असतं हे स्ट्रेंथ ट्रेनिंग? याच्यावर मी टिप्स देईन तुम्हाला. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची म्हणजे कारण या वयानंतर कुठली नवी गोष्ट सुरू करायची म्हणजे आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. तर जनरली पहिल्यांदा तुम्ही तुमच्या फिजिशियनला किंवा फॅमिली डॉक्टरला भेटा, त्यांना सांगा सगळं आणि त्यांचा सल्ला घ्या. आणि स्पेशली तुम्हाला जर बीपी असलं, आर्थरायटिस असलं तर हे सगळं विचारलेलं बरं असतं. केव्हाही ते सुरू करायच्या आधी केव्हाही डॉक्टरांना सुरू करायला बरं पडेल ते. मग ह्याच्या पुढे आपण काय करूया, म्हणजे करता येईल की डॉक्टरांना आता आपण विचारलं, मग काही असे तू आम्हाला सांगू शकशील का एक्सरसाइजेस ज्यांनी आपलं पुढचं लाईफ छान ऍक्टिव्ह राहील? तर साधारण काय होतं की आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला, म्हणजे खुर्चीवरून हात म्हणजे आधार न घेता उठायचं, बॅगा उचलायच्या, लहान आपल्या नातवंडांना उचलायचं, या साध्या साध्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही हे स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं व्यवस्थित तर तुम्ही आरामात आणि घर बसल्या एक्सरसाइज करून तुम्ही आरामात करू शकता. म्हणजे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय हे समजावू शकशील का? स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय की फक्त आपल्याला आपले हाडं मजबूत करायचे, मुख्य म्हणजे आपले हाडं मजबूत करायचे, मसल्स थोड्याशा वाढवायच्या किंवा मसल्स स्ट्रॉंग करायच्या. ऍक्च्युली तू बोलतेस ते बरोबर आहे. मागच्या महिन्यात ना माझी एक मैत्रीण पडली आणि तिचं ह्याचं हाड मोडलं, कमरेचं. तर तेव्हा असं वाटलं किती जरुरी आहे आपण प्रत्येकाने बॅलन्स मेंटेन करणं. ते कसं होईल? स्ट्रेंथ ट्रेनिंग होईल. ते मुख्यतः तोच फायदा आहे त्याचा की तुमचा बॅलन्स सुधरेल, त्याच्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारतं, तर आणखीन तुमची हे पण तुमची शुगर लेवल त्या सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात. हे तर फायदे आहेच त्याचे. आणि मुख्य बॅलन्स तुमचा चांगला राहील. कारण असं हे जेव्हा आपण ऐकतो कोणी पडलं हे झालं तर असं वाटतं की नको बा, आपल्याला म्हणजे नाही, अंथरुणावर खेळायचं नाही आहे त्याच्यात. तर त्याच्यासाठी या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करणं आवश्यक आहे. मला तुझं मेटाबॉलिझमचं खूप आवडलं. म्हणजे आपण वजन कंट्रोल करू शकतो असं. बिलकुल ते आहेच. मग तू काही आम्हाला एक्सरसाइजेस सांगू शकशील का? मी सिम्पल एक्सरसाइजेस तुम्हाला सांगेन. मी साधारण आता जर गेले 1.5 वर्ष झाले मी सुरू केलेलं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. पहिला म्हणजे एकदा सोपा सिम्पल एक्सरसाइज म्हणजे चेअर स्क्वॉट्स. तर चेअर स्क्वॉट्सला काय, तुम्हाला फक्त एक खुर्ची लागेल, थोडी मजबूत खुर्ची लागेल, प्लॅस्टिकची नका घेऊ कारण ती सरकते पुष्कळदा. त्या खुर्चीच्या मागे तुम्ही उभं राहायचं आणि हळूच खाली बसायचं आणि पुन्हा वर उठायचं. असं हळूहळू तुम्ही सुरुवातीला 5 ते 10 करा
आणि तुम्ही ही संख्या तुमची वाढवू शकता. हा सगळ्यात बेसिक तुमचा हे आहे, स्ट्रेंथ आणि हे आहे. प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाला जमेल. तुम्ही आरामात कुठल्याही वेळेला करा तुम्ही. कुठल्याही वेळेला करा, घरीच करू शकता तुम्ही, बाकी कुठेही जायची जरूर नाही. तर आरामात तुम्ही टीव्ही पाहताना सुद्धा हे करू शकता. ओके. आणि दुसरं काही सोपे एक्सरसाइज? सोपे आहे. दुसरे एक आहेत लेग रेझिस्टन्स. तर लेग रेझिस्टन्ससाठी पण काय, तुम्हाला फक्त खुर्चीच लागेल. खुर्चीवर तुम्हाला बसायचं आहे. पाय तुमचा एक पाय सरळ वर करायचा, तो खुर्चीच्या लेवलमध्ये ठेवायचा. 5 सेकंद तुम्ही तसाच ठेवायचा, धरून ठेवायचा, म्हणजे हाताने धरून नाही, तसाच ठेवायचा. आणि हळूहळू मग पुन्हा खाली आणायचं. असंच दुसऱ्या पायासाठी सुद्धा करायचं. हे सुद्धा तुम्ही सुरुवातीला 5 ते 10दा करा आणि मग हळूहळू ही संख्या तुम्ही वाढवू शकता. म्हणजे टीव्ही बघताना हे अगदी प्रत्येकाने करावं. बिलकुल, हो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी टीव्ही आपण बघतोच. बघतोच. तर हे नक्की अगदी नक्की, प्रत्येकाने नक्की. लक्षात ठेवून करावं. बिलकुल नाही बिलकुल. का? नंतर एक आहे आपला हँड रेझिस्टन्ससाठी. त्याच्यासाठी पुन्हा खुर्चीवरच बसायचं आहे. सरळ हात तुमचे वर करायचे, खांद्यापर्यंत घ्यायचे. हात तसेच ठेवायचे 5-10 मिनटं, नॉट 5-10 मिनटं, 5 सेकंद तुम्ही ठेवा. पुन्हा खाली आणा, पुन्हा तेच करा. असे तुम्ही एक 5-10दा करा. तुमचे हात स्ट्रॉंग होतील त्याने. हा पण तुम्हाला सोपा एक्सरसाइज आहे. ओके. आणि अपर बॉडीचे काही आहेत का आपल्याकडे एक्सरसाइजेस जे सोपे घरात करतायत? घरात करता येणारेच हेच आहेत सगळे. आणि नंतर एक बॅलन्सचा एक्सरसाइज आहे. तर बॅलन्सचा एक्सरसाइज करायला तुम्ही उभे राहा. थोडा सपोर्टसाठी तुम्ही खुर्ची जवळ ठेवा, म्हणजे इन केस काही वाटलं तुम्हाला पडताय वगैरे तर तुम्ही लगेच खुर्चीला धरू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की उभं राहिल्यावर एका पायावर उभं राहायचं, एक पाय तुम्ही हे करायचं, फोल्ड करायचा, तसं 5-10 सेकंद ठेवायचं आणि हळूच पुन्हा तो खाली ठेवायचा. तसंच तुम्ही दुसऱ्या पायासाठी करा. हे तसेच रिपिटेशन करायचं, म्हणजे तुम्हाला हे तुमचे मसल स्ट्रॉंग होतील याने. मुख्य मला काय आवडलं की ह्याच्यात इक्विपमेंट काही नकोय आपल्याला. इक्विपमेंट म्हणजे जिमला जायला नको, काही नाही, घर बसल्या सरळ सोपे फक्त हे आहे. Correct. आणि आणखीन एक आहे की नेक्स्ट एक्सरसाइज म्हणजे वॉल पुशअप्स. तर वॉल पुशअप्सला सुद्धा तुम्हाला घरातली भिंत लागते फक्त. आणि भिंतीसमोर तुम्ही भिंतीकडे तोंड करून उभं राहा, भिंतीवर हात ठेवा आणि नंतर त्या भिंतीला प्रेस करा. असं तुम्ही पुन्हा नॉर्मल पोझिशनला या आणि पुन्हा हेच 5-10दा रिपीट करा. म्हणजे अप्पर बॉडी. हेच अप्पर बॉडी. ओके. तर एवढे तुम्ही एक्सरसाइज सुरुवातीला केले तरी पुष्कळ आहे. कारण आपण जसं म्हणतो नो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, तसं असे आहे की हळूहळू मग तुम्ही वाढवू शकता. मला एक गंमत तुम्हाला सांगायची आहे की किरण जी 74 वर्षाची आता आहे, तिने मागची 1.5 वर्ष स्ट्रेंथ ट्रेनिंग केलेलं आहे. त्यामुळे इतकं तिचा बॅलन्स आणि अशी इतकी छान हॅपी लाईफ अशी ती लीड करते. बिलकुल बिलकुल. हे बरोबर आहे हे दीपाली सांगते ते. मी ॲक्च्युअली ती हिंमत करूनच सुरू केलं, पण त्याचा मला खूप फायदा होतो आहे. आणखीन ॲडिशन याच्यात करायची म्हणजे की मी जेव्हा जवळजवळ 14 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही नीचे रिप्लेसमेंट झालं. त्याच्यानंतर माझा लेफ्ट शोल्डरला रोटेटरी क्लफला मोठी मॅसिव्ह हे होता, टेअर होता, त्याचंसुद्धा ऑपरेशन झालं. पण हे सगळे ऑपरेशन्स होऊनसुद्धा मी स्ट्रेंथ ट्रेनिंगला सुरुवात केली आणि आता मी सगळे इक्विपमेंट्स जिममध्ये जाते, सगळे इक्विपमेंट्स करते, वापरते, बॅलन्सचे सगळे एक्सरसाइजेस करते आणि त्याच्यामुळे मला म्हणजे मी स्वतःला खूप इंडिपेंडंट फील करते. अरे वा. म्हणजे अगदी स्ट्रॉंग माइंड, स्ट्रॉंग बॉडी आणि हॅपी लाईफ हे किरण कडनं शिकावं प्रत्येकाने. म्हणूनच आपण आपली कॅच फ्रेज ठेवली आहे ना की 60 नंतर ताकद, आनंद, आयुष्यभर. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा एपिसोड खूप आवडला असेल. त्यातही तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर जरूर आम्हाला कळवा. ह्याच्या पुढे अजून काही माहिती हवी असेल ते पण आम्ही तुम्हाला सांगू शकू. दिस इज दीपाली अँड किरण सायनिंग ऑफ. 60 नंतर ताकद, आनंद, आयुष्यभर ही कॅच फ्रेज लक्षात ठेवा.